वरळीतील करून दाखवलं या सभेत आदित्य ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर निशाणा साधलाय। डॉलरच्या तुलनेत रुपया पडल्याचं क्रेडिट आम्ही घेतलं नाही, मग भाजपनं आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नये असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय। तर धुरंधरवरूनही शिंदेंवर टीका केली। बोलायचं कसं हे भाजपकडून शिकावं, पण आज मी हात जोडून भाजपला एकच विनंती करत आहे। मुंबईत अनेक कामं आम्ही केलेली आहेत, ती कामं लोकांसमोर आहेत, ती कामं कोणी केलेत हे मुंबईकरांना माहिती आहे। मग बीडी असेल, कोस्टल रोड असेल, धरणं असतील किंवा सगळी जी उद्यानं असतील, अजून काही काही झू वगैरे, हे सगळे कामं आम्ही केलेत। तुम्ही आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका आणि आम्ही तुमच्या कामाचं क्रेडिट घेणार नाही। आणि हे आपण तंतोतंत पाळलेलं आहे आतापर्यंत। तुम्ही मला सांगा ना, नोटबंदीचं क्रेडिट कधी आपण घेतलंय का? रुपया पडतोय त्याचं क्रेडिट आपण घेतलंय? हो, ही महाराष्ट्राची राजधानी, ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि ते दालन इथे झालंच पाहिजे। हे आपण काम सुरू केलं होतं, बंद कोणी केलं? मिंदे सरकारने आणि भाजपनी। कुठच्या आमदारांनी त्यांच्या कानात जाऊन सांगितलं की इथे मराठी दिसलं नाही पाहिजे? ह्याचं उत्तर मिंदेनी आपल्याला आता सांगणं गरजेचं आहे। ते दूर अंदर कसा गेला ते सांगणं आपल्याला गरजेचं आहे। माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही असं शिंदेंनी म्हटलंय। तुम्ही आरोप करा, मी कामातून उत्तर देईन असं शिंदे यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंवर नाव न घेता ही टीका। 3 वर्षापासून आपण पाहतोय की एकनाथ शिंदेला सकाळी उठताना, बसताना, रात्री झोपताना शिवाय शाप दिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही। पण मी त्यांना सांगितलं, तुम्ही शिवाय शाप द्या, आरोप करा, पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपातून नाही कामातून उत्तर देईल। आतापर्यंत आपण बघत होतो, लोगों के पीछे कुत्ते भोगते हैं, मैंने अपने पीछे इंसान को भोगते देखा है। भोगते रहो और मैं देखते रहता। ठाणे महापालिकेत शिवसेनेला 100 जागा मिळतील अशी अपेक्षा प्रताप सरनाईकांनी बोलून दाखवली। ठाणे आणि मीरा भाईंदर या दोन्ही महापालिकेत भगवा फडकणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून विश्वास व्यक्त। ठाणे महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकला आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। आज राज्यामध्ये महायुतीचे सरकार यशस्वी वाटचाल करते आणि ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला किमान 100 जागा तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिवसेनेला मिळतील याची मला संघटित गुन्हेगारांची टोळी चालवणाऱ्या वाल्मी कराडला जामीन देऊ नये अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। कराड आणि त्यांच्या टोळीकडून मला धोका असल्याचा फोन सरपंच संतोष देशमुखांनी मुलगी वैभवीला केला होता असं वकिलांनी कोर्टात सांगितले। उर्वरित सुनावणी उद्या होणार आहे। मकोका कायदा आहे, त्याच्या अंतर्गत जे ट्विन टेस्ट म्हणतो, जे सेक्शन 21(4) त्याच्यानुसार ट्विन टेस्ट सॅटिस्फाय करणं किंवा त्याच्यावरती त्यांनी सबळ असे कारण न्यायालयासमोर देणं गरजेचं आहे, जे की त्यांनी दिलेले नाही आहेत। आणि याच्यामध्ये अनेक असे पुरावे आहेत, वस्तुस्थितीजन्य असतील, बाकी सर्कमस्टन्शियल असतील, बरेचसे पुरावे आहेत, ज्याच्या आधारे प्रथमतः किंवा प्राथमिक दर्शन याच्यामध्ये श्री वाल्मिक कराड हे दोषी दिसतात। त्यामुळे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा ही न्यायालयाकडे आपण विनंती केलेली आहे। आता पुढील सुनावणी उद्या ठेवलेली आहे। जे काही आज फिर्यादीच्या वतीने युक्तिवाद झाला त्याचा प्रतिवाद उद्या होणार आहे न्यायालयासमोर आणि तो उद्या न्यायालयासमोर होईल। त्याच्यानंतर निर्णयासाठी प्रकरण राखून ठेवू।